आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा पार्ट स्टडी करतोय. The mechanism of respiration consists of breathing, exchange of gases at lung level, exchange of gases at tissue level, as well as transport of gases and others. असे अनेक आर्टिकल्स छोटे छोटे त्यामध्ये आहेत. सुरुवातीला आपण स्टडी करूया ब्रीदिंग. या ब्रीदिंग मध्ये कोणकोणते पार्ट इन्व्हॉल्व होतात. आपली रेस्पिरेटरी सिस्टीम तर इन्व्हॉल्व होतेच आहे, बट आवर थोरॅक्स, दिस थोरॅसिक केज, त्यानंतर इंटरकॉस्टल मसल्स, डायफ्रॅम, फ्रेनिक मसल्स, फोर्सफुल ब्रीदिंग साठी ॲब्डॉमिनल मसल्स, असे अनेक पार्ट मिळून एकत्र काम करत असतात या ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये. ब्रीदिंग इज इक्वल टू इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन. ब्रीदिंग म्हणजे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनची प्रोसेस करणे. इन्स्पिरेशन म्हणजे हवा आत घेणे, श्वास घेणे, हवा येऊ द्या. एक्सपिरेशन म्हणजे श्वास सोडणे, हवा जाऊ द्या. So inspiration and expiration collectively called as breathing. तर ब्रीदिंगच्या प्रोसेस मध्ये काय काय घडतं, तर इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे ऍक्टिव्ह प्रोसेसनं हवा ऍटमॉस्फिअर मधून लंग मध्ये आणली जाते. ऍक्टिव्ह इनटेक ऑफ एअर फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लंग इज कॉल्ड ॲज इन्स्पिरेशन. आणि एक्सपिरेशन म्हणजे पॅसिवली एक्सपेलिंग ऑफ एअर फ्रॉम लंग टू ॲटमॉस्फिअर. तुम्हाला MCQ यावर विचारले जातात, इन्स्पिरेशनची प्रोसेस ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह, तर ऍक्टिव्ह आहे. का ऍक्टिव्ह आहे, कारण त्या दरम्यान इथं मसलच्या मोमेंट्स होत असतात, त्यामुळे ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. कॉन्ट्रॅक्शन होतं मसलचं, त्यामुळे ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. आणि एक्सपिरेशन ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. ऍक्टिव्ह प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसला एनर्जी खर्च होते, देयर इज अ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. आणि पॅसिव्ह प्रोसेस म्हणजे देयर इज नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, खर्च होत नाही एनर्जी. What happens at the time of inspiration? हवा आत घेणे, इनहेलिंग ऑफ एअर बाय ऍक्टिव्ह प्रोसेस, दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्पिरेशन. पण चेंजेस काय काय, आता आपला डायफ्रॅम असा डोम शेप्ड आहे. डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट 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 होतो आणि तो फ्लॅट होतो. सो डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट अँड बिकम्स फ्लॅट. हा एक चेंज आहे इथं. सेकंड चेंज काय, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स गेट कॉन्ट्रॅक्ट. या ठिकाणी ज्या एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स आहेत त्या पण कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यामुळं काय होतं,
तर या थोरॅसिक रिब्ज ज्या आहेत त्या रिब्ज आणि स्टर्नम वरती 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 जातं. रिब्ज अँड स्टर्नम रेज अपवर्ड. त्यामुळं काय होतं, ही जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे ती थोरॅसिक कॅव्हिटी मोठी 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 होत जाते. सो थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीज. त्यामुळं काय होतं, कॅव्हिटीमध्ये आत जे इंट्रापल्मोनरी प्रेशर आहे, इंट्रापल्मोनरी प्रेशर डिक्रीजेस अप टू -1 to -3 mmHg. इंट्रापल्मोनरी प्रेशर डिक्रीजेस. आता हे किती आहे, -1 to -3 mmHg. बाहेर ॲटमॉस्फिअर मधली जी हवा आहे ती 700च्या पुढे आहे. सी लेवलला आता थोडंसं व्हेरिएशन असेल, पण सी लेवलला गृहीत धरली तर मग बाहेर हवेचं प्रेशर जास्त, आत हवेचं प्रेशर अगदीच कमी, आणि त्यामुळं ॲटमॉस्फिअरची हवा आत घेतली जाते. त्याला आपण म्हणतो इन्स्पिरेशन. So inhaling of air, what happens at the time of inhaling? Diaphragm contract and becomes flat. In external intercostal muscles get contract. Ribs and sternum raise upward. Due to that, thoracic cavity increased. Due to that, intrapulmonary pressure of cavity get decreased up to -1 to -3 mmHg, and due to that atmospheric air is inhaled. त्याला आपण इन्स्पिरेशन म्हणतो. एक्सपिरेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, रिव्हर्स सगळे ह्याच्या होणार. Diaphragm relax and becomes dome shaped. एक्सपिरेशन मध्ये पहिली स्टेप, diaphragm relax and becomes dome shaped. External intercostal muscles relax. Then sternum and ribs moves downward. Due to that, thoracic cavity decreased. Decrease in thoracic cavity increase the air pressure of cavity. Intrapulmonary pressure get increased. आणि त्यामुळं प्रेशरनं हवा बाहेर आपण टाकतो. एक्सहेलिंग ऑफ एअर, त्याला आपण श्वास सोडणे म्हणतो. हवा बाहेर टाकतो, एक्सपिरेशन. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरली, फुग्याला असं प्रेस करतोय तर प्रेशर वाढणार की नाही तिथं, आणि आणखी प्रेस करत गेलो तर फुटेल तो फुगा. म्हणजे हवा निघण्याचा प्रयत्न, बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. इथं प्रेशर वाढवलं, बाहेरच्या हवेपेक्षा आत प्रेशर वाढवलंय आणि म्हणून हवा बाहेर टाकली जाते. दिस इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग. ब्रीदिंग मध्ये हे सर्व चेंजेस होतात. आता याचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. ब्रीदिंग मध्ये नेमकं काय काय घडतंय. थोरॅक्स रिजन आपला, इथं जर पाहिलं तर हे काय आहे, स्टर्नम नावाचं बोन आहे. हे काय आहे, स्टर्नम नावाचं बोन आहे. या रिब्ज आहेत, या बाजूनं 12 रिब्ज आहेत, या बाजूनं 12 रिब्ज असतात. आणि इथं इथं तुम्हाला दिसणार इंटरकॉस्टल मसल्स आहेत. 11 पेअर्स आहेत, त्या इंटरकॉस्टल मसल्स आहेत. आणि यांच्यामध्येच कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनच्या प्रोसेसमध्ये चेंजेस होतात.
काय होतात बघूया. बघा, श्वास घेताना काय घडतंय? श्वास घेताना डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट. बघा, डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होतो, थोरॅसिक कॅव्हिटी वाढते. बघा, श्वास घेताना काय घडतंय? बघा, हा डायफ्रॅम खाली 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 जातोय, कॉन्ट्रॅक्ट होतोय. या रिब्स वरती 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 जातात. इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर या रिब्स वरती वरती जातात, स्टर्नम वरती जातंय. त्यामुळं कॅव्हिटी मोठी होते आणि त्यामुळं फोर्सनी हवा आत येते. परत पहा, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन. या साईडनं पहा. आता या साईडनं कसं दिसतं? इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन मध्ये आता बॅक साईडनं पहा. इन्स्पिरेशन, हे बघा, हा डायफ्रॅम, हे लंग्स येतात, या रिब दिसतात सगळ्या. हा, इन्स्पिरेशन मध्ये नेमकं काय घडतं आणि एक्सपिरेशन मध्ये बॉडी लेवलला नेमकं काय घडतं त्याचा हा सुंदर तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. हा सुंदर व्हिडिओ त्याच्या संदर्भात तुम्हाला दाखवला आहे. इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन याप्रमाणे ब्रीदिंगच्या प्रोसेस नंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट जो स्टडी करायचा आहे, ब्रीदिंगच्या प्रोसेस नंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज. व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज. श्वास आत घेतो आपण, श्वास बाहेर टाकतो, हवा येऊ द्या, हवा जाऊ द्या. त्या दरम्यान व्हॉल्यूम मध्ये कुठं कुठं काय काय बदल होतो, कॅपॅसिटी कशा आहेत, याचा आपण आता स्टडी करतोय. जसं आपण हवा घेतोय, आता आपण शांतपणे बसलेला आहात, लेक्चर अटेंड करत आहात, शिस्तीत हवा आत येत आहे, इन्स्पिरेशन होतंय, एक्सपिरेशन होतंय, इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, नॉर्मल ब्रीदिंग, नॉर्मल ब्रीदिंग, नॉर्मल ब्रीदिंग तुमचं आत्ता सुरू आहे. आणि या नॉर्मल ब्रीदिंगच्या प्रोसेसला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. त्याला आपण टायडल व्हॉल्यूम म्हणतो. एका मिनिटामध्ये आपण 12 ते 16 सायकल कंप्लीट करतो आणि एका सायकल मध्ये 500 ml म्हणजे अर्धा लिटर हवा येऊ द्या, अर्धा लिटर हवा जाऊ द्या, अर्धा लिटर हवा येऊ द्या, अर्धा लिटर हवा जाऊ द्या. अशा पद्धतीनं आपण दर सायकलला अर्धा लिटर घेतोय, अर्धा लिटर सोडतोय, अर्धा लिटर घेतोय, अर्धा लिटर सोडतोय. यालाच म्हणायचं टायडल व्हॉल्यूम. लिहून ठेवा वाटल्यास. आणि जर एका सायकल मध्ये अर्धा लिटर असेल तर एका मिनिटामध्ये 12 सायकल असल्यामुळं 12 पंचे 60 म्हणजे अंदाजे 6 लिटर दर मिनिटाला हवा येऊ द्या, हवा जाऊ द्या. 6 लिटर मिनिटाला येऊ द्या, अंदाजे 6 लिटर जाऊ द्या, 6 ते 8 लिटर. दर सायकल मध्ये इन्स्पिरेशन 500 ml, एक्सपिरेशन 500 ml, इन्स्पिरेशन 500 ml, एक्सपिरेशन 500 ml
अशा पद्धतीनं प्रत्येक या ब्रिदिंगच्या सायकलमध्ये 500 ml आत घेणे आणि 500 ml बाहेर टाकणे, याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. त्यानंतर याच्या पुढचा व्हॉल्यूम आहे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय? मी आता तुम्हाला सर्वांना सांगतो आता की प्रत्येकानं एकदम दीर्घ श्वास घ्या 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 घ्या. याच्यामध्ये तुम्हाला समजणार इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे तुम्ही 500 ml तर घेताच आहे, या 500 पेक्षा किती हवा जास्त घेतली याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. दर सायकलमध्ये 500 घेणं 500 सोडणं हे तर सुरूच आहे, पण या 500 पेक्षा तुम्ही हवा किती जास्त घेतली त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आणि हा साधारण किती आहे? 2.5 लिटर ते 3 लिटर, 2500 ते 3000 ml एक्स्ट्रा हवा त्या 500 पेक्षा वेगळी तुम्ही घेतलेली आहे दीर्घ श्वास घेताना. पुढचा पर्याय आलाच, जसं दीर्घ श्वास घेणे त्यामध्ये एक्स्ट्रा हवा आपण 2.5 ते 3 लिटर घेणे म्हणजे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याप्रमाणेच दीर्घ श्वास सोडताना 500 सोडून जी हवा एक्स्ट्रा बाहेर आपण टाकतो त्याला म्हणायचं एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम ती किती आहे? 1000 to 1100 ml. 1 लिटर ते 1100 ml एवढी हवा आपण दीर्घ श्वास सोडताना 500 सोडून एक्स्ट्रा बाहेर टाकतो. फोर्सफुल ब्रीदिंगच्या वेळी हे एक्स्ट्रा आपण हवा घेतो आणि एक्स्ट्रा सोडतो. नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळी हे करत नाही आपण. त्याच्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आपण सांगितलं. आता त्याच्यानंतर असा किती व्हॉल्यूम आहे? आपण तर श्वास बाहेर सोडलाय, श्वास पूर्ण बाहेर सोडल्यानंतर सुद्धा अशी काही हवा आपल्या लंग मध्ये शिल्लक राहते की जी बाहेर पडतच नाही. त्या व्हॉल्यूमला म्हणायचं रेसिड्युअल व्हॉल्यूम. आणि ही साधारणतः किती आहे? 1100 ते 1200 ml. 1100 ते 1200 ml श्वासाद्वारे बाहेर न पडणारी हवा. दॅट इज अ रेसिड्युअल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तुम्हाला एवढे लक्षात आले की याच्यावरनच कॅपॅसिटीज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट आपण करतो. जसं इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय? तुम्ही दीर्घ श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या. मला तुम्ही उत्तर द्या, यामध्ये एकूण कोणकोणत्या व्हॉल्यूमची हवा इन्क्लूड झालेली आहे त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. तर याच्यामध्ये हवा कुठली कुठली आलेली आहे मला सांगा. टायडल व्हॉल्यूम 500 आला की नाही? आला. आणि एक्स्ट्रा किती आली? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती आला? 2.5 ते 3 लिटर. 2.5 ते 3 लिटर.
म्हणजे काय झालं, समजा याच्यामध्ये आपण इन्स्पायरेटरी 2500 गृहीत धरले तर त्याच्यामध्ये 500 टायडल व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूम या दोन्हीची बेरीज मिळून ही 3000 ml आहे. आणि जर 3 लिटरचा विचार केला, 2500चा असेल तर ठीक आहे, पण 3000 इथं विचार केला आणि ही 500ला 500च आहे, तर ही झाली 3500 ml. अशा प्रकारे एकूण तुम्ही श्वास घेताना किती हवा घेतली त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. 500 प्लस 2500 ते 3000 लिटर ml म्हणजे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. याचा अर्थ दुसरा पर्याय पण आलाच पुढचा, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी काय, सेम तसाच पॅटर्न आहे. एक्सपायरेटरी कॅपॅसिटीमध्ये सेम पॅटर्न येतो. काय येणार मला सांगा, आपण दीर्घ श्वास सोडताना, फोर्सफुल एक्सपिरेशन करताना कोणकोणत्या व्हॉल्यूमची हवा बाहेर टाकतोय. अर्धा लिटर तर टाकतोच आहे टायडलचा, त्याच्याशिवाय एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम तो किती होता, 1000 ते 1100 ml. म्हणजे 1000 प्लस 500 1500 किंवा 1100 प्लस 500 म्हणजे 1600. म्हणजे 1500 ते 1600 ml एवढी हवा पूर्ण बाहेर टाकली आपण. आलं लक्षात, पूर्ण बाहेर टाकली. याला आपण म्हणतो एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. त्यानंतर फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी आपल्याला सांगायची आहे. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणजे काय, आपण श्वास बाहेर टाकताना, हवा बाहेर सोडताना काय काय सोडलंय, टायडल व्हॉल्यूम 500, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम 1000 ते 1100 ml आणि त्याच्या बरोबरीनं आणखी ऍड काय करणार, अशी किती हवा आहे की जी आपण बाहेर सोडू शकत नाही, ती आहे 1100 ते 1200 ml रेसिड्युअल व्हॉल्यूम त्याला आपण म्हणतो. हे रेसिड्युअल त्यात ऍड करायचं. मग काय काय झालं, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे 1000 ml, त्याच्याबरोबर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम 1000 ml आणि त्याच्या बरोबरीनं काय विचार करतो आपण, त्याच्या बरोबरीनं आणखी काय घेतलंय, रेसिड्युअल व्हॉल्यूम. यांची बेरीज ही आहे साधारण 2100 ते 2300 ml. 2100 ते 2300 ml एवढी त्याची बेरीज येते. आणि याच्यानंतर व्हायटल कॅपॅसिटी आपली किती आहे, व्हायटल कॅपॅसिटी किती आहे म्हणजे काय, आपण किती हवा आत घेतली, किती बाहेर सोडली आणि टायडल व्हॉल्यूम यांची बेरीज म्हणजे काय, व्हायटल कॅपॅसिटी. म्हणजे आपण एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती आहे, साधारण आपल्याला माहिती आहे 1000 घेतला आपण. टायडल व्हॉल्यूम किती आहे, 500 ml आहे. आणि इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती आहे,
2500 मिनिमम गृहीत धरलं आपण, तर ते किती झालं मग 4000 ml. 4000 ml. आणि एक्स्ट्रा गृहीत धरायचं म्हटलं तर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम जास्त किती घेऊ शकतो आपण, तर 1100 हे अधिक 500 अधिक हे 3000 किती झालं 3 आणि 3500 4.5 4600 ml. 4000 ते 4600 ml ही झाली व्हायटल कॅपॅसिटी. आणि या कॅपॅसिटी बरोबर आणखी शेवटचा एक मुद्दा जोडायचा आहे. टोटल लंगची कॅपॅसिटी याच्याबरोबर घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे रेसिड्युअल व्हॉल्यूम घेतला की झाली टोटल लंग कॅपॅसिटी. टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे रेसिड्युअल व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम प्लस टायडल व्हॉल्यूम. आपण प्रत्येकाची बेरीज बघूया. रेसिड्युअल व्हॉल्यूम साधारण 1100 ml मिनिमम आहे, एक्सपायरेटरी 1000 आहे, टायडल व्हॉल्यूम 500 आहे, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम 2500 आहे. यांची बेरीज किती होते, तर 5 आणि 5 10, 25 3000 4000 5600. 5600 ते इथं बदल कशात होतोय, 1100च्या ऐवजी ही 1200, 1100 ते 1200 आहे ना, इथं 1100 आहे, 1000 ते 1100 आहे. इथं 500 ला 500च आहे आणि इथं 2500 ते 3000 ml. म्हणजे काय झालं 3 3.5 4.5 5.5 आणि 5.5 आणि पुढं 300 5 किती झालं 3 3.5 4.5 5.5 म्हणजे पुन्हा 800. म्हणजे किती फरक पडतो, साधारण इथं एकूण 5000 ते 6000 एवढे त्याचे रीडिंग येतात. म्हणजे टोटल आपल्या लंगची कॅपॅसिटी किती आहे, 5 ते 6 लिटर. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कॅपॅसिटीचा विचार करतो. हे झालं लंगचे व्हॉल्यूम्स किंवा सिस्टीम लंगचे व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज. सो दिस इज अबाउट आवर नेक्स्ट आर्टिकल, volumes and capacities. Thank you very much.